हाय नमस्कार, दिस इज क्रिशा आणि आज मी करणार आहे महाराष्ट्रीयन मेकअप. हा मेकअप लुक खूप इझी आहे, सटल आहे, ग्लोई आहे. हा मेकअप तुम्ही कुठेही करू शकतात, कोणत्याही इव्हेंटला ट्राय करू शकतात आणि हा लगेच होतो, जास्त वेळ सुद्धा नाही घेत. तर मग लेट्स स्टार्ट. मेकअप सुरू करण्याआधी खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे, जी आहे फेसला मॉइश्चराईज करणं. स्किन प्रेप असली पाहिजे मेकअप सुरू करण्याआधी, सो दॅट मेकअप बेस जो आहे तो एकदम स्मूथ लागेल. हा मॉइश्चरायझर मी यूज करते पॉन्ड्सचा. मॉइश्चरायझर जो आहे तो झालेला आहे. सो नेक्स्ट स्टेप इज प्रायमर. मी यूज करते मार्सचा प्रायमर. जर तुमच्याकडे इल्युमिनेटिंग प्रायमर असेल तर वेल अँड गुड. जर तुमच्याकडे नसेल इल्युमिनेटिंग प्रायमर तर मग तुम्ही ना हे ट्राय करू शकता टू गेट अ रिली लाईक अ ग्लोई बेस, आणि मग त्याच्यावर तुम्ही बिल्ड करतील तर इट विल लुक असं सॉफ्ट सटल ग्लो दिसेल चेहऱ्यावरती. तुम्ही काय करू शकतात इज हायलायटर आणि प्रायमरला मिक्स करा. सो तुमचा प्रायमर तुम्ही जेवढा वापरणार असतील तेवढा घ्या आणि त्याच्यात आहे ना तुमचा हायलायटर असेल तो थोडा अमाऊंटमध्ये ना मिक्स करा, एकदम हलका अमाऊंट, एकदम थोडूसा. ओके, नाहीतर मग एकदम जास्त ते ब्राईट आणि शायनी दिसू शकते. म्हणून थोडासा प्रायमर, जास्त प्रायमर आणि जरासा हायलायटर मिक्स करा. प्रायमर लावलेला आहे, सो फेस जो आहे तो प्रेप झालेला आहे. आता ह्याच्यावरती मी सगळ्यात आधी ना आय मेकअपने स्टार्ट करते, कारण की आधी जर फाउंडेशन बेस कंप्लीट केला ना तर मग जर इथून आय शॅडो वगैरे काय फॉलआउट झालं तर मग ते वाईप होऊ शकते. ऑरल्स फाउंडेशन लावलेलं असेल, बेस रेडी असेल तर मग ते करणं थोडं अवघड होते. म्हणून सगळ्यात आधी मी आय मेकअप करणार. हा आहे स्विस ब्युटीचा आयब्रो आणि जेल आयलायनर. ह्यातला मी पावडर यूज करणार आहे टू शेप माय आयब्रोज, म्हणजे फक्त फिल करणार आहे. आता आपण स्टार्ट करूया आपल्या आय मेकअपची. त्यासाठी मी पहिले यूज करते मेबलिनचा कन्सीलर. मी ना माझ्या लिड्सला ना कन्सील करणार आहे थोडं, आणि मग त्याच्यावरती मी माझा आय मेकअप जो आहे तो स्टार्ट करणार आहे. आता आय शॅडो लावणार आहे. त्यासाठी मी इनसाइडचा मेकअप पॅलेट यूज करते, ज्यातला मी रेट्रो शेड यूज करणार आहे. तुम्ही कोणताही ना ब्राऊन शेड वापरू शकतात बेससाठी. तुम्ही काय करणार आहे, या ब्रशमध्ये आहे ना हलका तो ब्राऊनचा शेड घेणार आहे आणि मग ह्याला टॅप करणार आहे असं, म्हणजे एक्सेस प्रॉडक्ट जो पण असेल ना तो निघून जाईल. आणि मग ह्याला एकदम हलक्या हाताने मी इथे क्रीजवरती लावेल. यानंतर ना मी घेणार आहे काजळ. रेनेचा काजळ वापरते. मी कोणताही चांगला काजळ वापरू शकतात जो की डार्क असेल. माझा काजळ संपायला आलाय. ओके, बट मी हा काजळ यूज करणार आहे. तर मग आपण आता काजळने आहे ना, आपण आयलायनर लावतो ना तसं इथे हलकं काजळने आपण तसंच लावणार आहोत. मग एका ब्रशच्या हेल्पने, लाईक फ्लॅट ब्रश सारखा असेल तर गुड, च्या हेल्पने आपण आहे ना ह्याला स्मच करू. ह्याच्यानंतर आहे ना खालून सुद्धा काजळ बॉर्डर लाईनला लावून घेऊया. यानंतर आपण परत एकदा फ्लॅट ब्रश घेऊया आणि हलका ब्राऊन आय शॅडो परत घेऊन त्याला परत टॅप करून आहे ना हे आपला काजळ आणि आपण वर लावलेला काजळ ब्लेंड करून घेऊया. मी आता आपण हलका ब्लॅक आय शॅडो सुद्धा घेणार आहोत. आणि आता मी यूज करणार आहे लॅक्मेचा आयलायनर, आणि मी हलकासा असा विंग इथे बनवणार आहे एंडला. पूर्ण नाही लावणार, तुम्हाला पूर्ण लावायचं लावू शकतात, इथून थिन लावा फक्त, पण मी इथे एंडला आहे ना असा विंग बनवणार आहे.
ओके, तुम्ही पाहू शकतात मी दोन्ही आईजवरती लायनर लावलेला आहे आणि दोन्ही आयचा मेकअप सुद्धा केलेला आहे. आता आपण ह्यावरती आहे ना मस्कारा यूज करणार आहोत. मी यूज करते मार्सचा डबल व्हॉल्यूम मस्कारा. ह्याच्यात 2 साइड्स असतात, सो त्यात जास्त व्हॉल्यूम भेटते. तर आपण मस्कारा लावून घेऊया. आता आपण जाणार आहोत आपल्या बेस मेकअपकडे. तर मग मी परत यूज करते मेबलिनचा कन्सीलर. जरासा सेटिंग स्प्रे मारते मी माझ्या ब्युटी ब्लेंडरवरती आणि मग ब्लेंड करते. तर मग ते अजून थोडंसं असं त्याचं असं ग्लोवी दिसते असं मला वाटते. म्हणून मग मी आणि त्याच्याने ब्लेंड पण खूप चांगलं होते. म्हणून मग सेटिंग स्प्रे मारणार आहे ब्युटी ब्लेंडरवरती आणि मग ब्लेंड करणार. आता मी यूज करणार आहे एकदम जरासा फाउंडेशन, कारण की कन्सीलरने ऑलमोस्ट सगळं कव्हर झालेलं आहे. म्हणून मग हलका फाउंडेशनच यूज करणार. मेबलिनचा फाउंडेशन यूज करत आहे. तुम्हाला हवं असेल, जर तुम्हाला फाउंडेशन नसेल आवडत तर तुम्ही स्किप पण करू शकता. डझंट रिअली मॅटर. तुम्हाला यूज करायचं असेल तर यूज सुद्धा करू शकतात. कारण की मी कधी कधी आहे ना फक्त कन्सीलर पण वापरते. या प्रकारे तुम्ही पाहू शकता फाउंडेशनला ब्लेंड केलेला आहे. आणि आता ह्याच्यावरती आहे ना मी सेटिंग स्प्रे मारणार आहे. ऑल्सो मी स्विस ब्युटीचा सेटिंग स्प्रे पण यूज करत आहे. आता आपण ब्लश लावणार आहोत. सो मी यूज करते मार्सचा लिप अँड चीक टिंट. आता ब्लश नंतर आहे ना मी माझे अंडर आयज आहेत ना ती कॉम्पॅक्टने सिक्युअर करणार आहे. त्याच्यासाठी मी यूज करते मेबलिनचा फिट मी कॉम्पॅक्ट. आता ना थोडंसं ग्लोई टोन द्यायला आहे ना मी यूज करणार आहे मॉइश्चरायझर आणि पॅलेटमधलं तुमच्या ना कोणता पण, नाहीतर मग हायलायटर सुद्धा, नाहीतर तुमच्या पॅलेटमध्ये कोणता असा थोडा ग्लिटरी शेड असेल ना तो मी यूज करणार आहे. आणि हायलायटर आणि मॉइश्चरायझरला मी मिक्स करणार आहे आणि हलका असा टॅप करणार आहे. हलका एकदम असा किंचित घेऊन आहे ना थोडंसं असं इथे लावणार आहे. मग ते थोडंसं ग्लोई इफेक्ट येतो. आता मी ह्याच्यावर सुद्धा एकदम हलकासा हायलायटर लावणार आहे, जो की मी ह्याच्यातूनच यूज करेल. या आयशॅडो पॅलेटमधनंच मी ग्लिटर यूज करेल, एक ग्लिटरी शेड कोणताही. मी शेड घेतलाय येन. हा थोडा असा गोल्डनिश ग्लिटर सारखा आहे. तर मग आता हा शेड आहे ना मी थोडासा एकदम थोडासा लावणार आहे. आणि आता मी परत सेटिंग स्प्रे मारणार आहे. आता आपण लिप्सकडे जाऊया. सो मी यूज करते मार्सचा लिप लायनर. हा आहे कोको बटर शेड. मी लिप्सला लाईन केला आहे. आता ह्याच्यात मी ना न्यूड लिपस्टिक लावणार आहे. तुम्ही कोणतीही न्यूड लिपस्टिक तुमच्या चॉईसची लावू शकतात. मी यूज करते रेनेची वेल्वेट मॉफ. आता ना मी लिप लायनर आणि माझ्या लिपस्टिकला आहे ना थोडंसं ब्लेंड करणार आहे फिंगर टिप्सनेच. हे ब्लेंड झाल्यावरती आहे ना मी हलकासा ह्याच्यावर ग्लॉस सुद्धा लावणार आहे. मी यूज करते मार्सचा ग्लॉस, जो आहे बेने बर्स्ट कॅन्डलिशियस लिप ग्लॉस. अँड द लिप्स इज डन. आता मी चंद्रकोर लावून घेते. अँड दॅट्स इट. हा आहे कम्प्लीट महाराष्ट्रीयन लुक. हा मेकअप खूप जास्त सटल आहे, इझी आहे, लगेच तुम्ही करू शकतात आणि हा लगेच सुद्धा होतो. तर मला नक्की कळवा तुम्हाला कसा वाटला हा लुक, आणि तुम्हाला अजून कोणता लुक बघायचा असेल तर मला नक्की कळवा. देन बाय.